मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या चिंता नाही गावी विष्णुदासाचे घोष जय जयकार सदा नारायण घरी साठविले धनाऊ घ्यायची वाण तया पोटी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय विष्णुदासाचा गावावर आणि घरावर काय परिणाम होतो त्या परिणामाचं चिंतन म्हणजे हा अभंग आहे। आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये परिणामवाद स्वीकारलेला आहे। जगात अशी एकही वस्तू नाही की त्या गोष्टीचा वस्तूचा पदार्थाचा सृष्टीवर परिणाम होत नाही। फक्त एकच फरक आहे, काही गोष्टीचा परिणाम साधक होतो तर काही गोष्टीचा परिणाम बाधक होतो। निर्माण करताना एकही वस्तू एकही पदार्थ एकही गोष्ट अशी निर्माण झालेलीच नाही की तिचा काही ना काहीतरी परिणाम होत नाही। फक्त काहीचा चांगला परिणाम आहे आणि काहीचा वाईट परिणाम आहे। पण सगळ्याच गोष्टी जर सांगितलं तर लक्षात येत नाही। शास्त्राने काही तुटक पदार्थ सांगितले कारण लय दाट पेरावा तर कंसाला बारीक पडते, त्याच्यामुळे जास्त सांगितलं नाही। 8 पदार्थाची यादी दिली, फक्त पदार्थ मोजित राहा, वस्तू मोजित राहा। अंतुरी कस्तुरी चंद्र चंदन धूप दीप धूप आणि रूप किती झाले बोला? कोणते कोणते? मोकळं बोला, काय अडचण नाही। घालीन लोटांगण मोकळं पटांगण फ्रेश वातावरण। पदार्थ किती झाले? हा तुम्हाला पुढे बोलवल्यामुळे काही राग तर नाही आलेला कारण तुमच्याशिवाय आम्हाला शोभा नाही। पदार्थ किती झाले? 8। पुन्हा मोजा, अंतुरी कस्तुरी चंद्र चंदन धूप दीप धूप आणि रूप किती झाले? 8। कोणते कोणते? नाही ताण घेऊ नका, मी सांगतो। पहिला पदार्थ आहे अंतुरी, दुसरा पदार्थ कस्तुरी, तिसरा पदार्थ चंद्र आणि चौथा पदार्थ चंदन। पुन्हा 4 धूप दीप भूप आणि रूप किती झाले? आता 4 दुने 8। प्रत्येक पदार्थाचा परिणाम होतो, एका एका पदार्थाचा परिणाम बघायचा, बरोबर एका तासात इतके पदार्थ होते। पहिला पदार्थ आहे अंतुरी, अंतुरी म्हणजे आस्तुरी आणि आस्तुरी म्हणजे अंतुरी। संस्कृत कळत नाही, मोकळं बोलतो। अंतुरी म्हणजे आस्तुरी, आस्तुरी म्हणजे अंतुरी, दोन्ही कळलं नाही पप्याची आई। म्हणजे आता मोकळं बोलायचं म्हणजे असं आहे बघा। म्हणजे स्त्री जातीचा परिणाम प्रत्येक युगामध्ये दिसून आला। आता मला सांगा युग किती झाले? बोला पटापटा। युग किती झाले? 4। कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग। प्रत्येक युगामध्ये एका एका स्त्रीचा परिणाम भविष्यात दिसून आला। नंबर 1 कृतयुगामध्ये रेणुका मातेचा परिणाम दिसून आला, त्रेतायुगामध्ये सीता मातेचा परिणाम दिसून आला, द्वापार युगामध्ये द्रौपदी मातेचा परिणाम दिसून आला आणि कलियुगामध्ये घराघरातल्या मातेचा परिणाम दिसून येतो। म्हणून आपण कीर्तनाला युग किती बोला? 4। पहिलं युग कोणतं? मी खाली येऊ का? पहिलं युग कोणतं? कृतयुग। कृत बघा 21 वेळा नक्षत्रीय पृथ्वी केली। कोणी केली? कोणी? महाजनी कोणी केली? कोणी केली? आता हिरी पोचलंच रान कोरड आहे, काय करावं? किती वेळा केली? 21 वेळा। कोणी केली? परशुरामजीनं। परशुरामजी कोणाचे चिरंजीव? रेणुका मातेचे। आणि रेणुका मातेचे धर्मपत्नी कोण? जमदाग्नी। 21 वेळा नक्षत्रीय पृथ्वी केली म्हणजे सगळे मारले नाही, जे धर्माला आडवे होते, परमार्थाला आडवे होते तेच मारले। देव सगळे मारित नाही। भक्ता राखे
नका, देणगी देऊ नका, पण जे देते त्याला विरोध करू नका. तुम्ही माळ घालू नका, पण ज्याने घातली त्याची माळ तुम्ही काढू नका. चांगलं काम करता नाही त्यात करू नका. आपल्यापेक्षा लय लोक चांगलं करणार आहेत. फक्त तू कोबर आहे म्हणजे आडवा फाटा घालू नका. आणि जर आडवा फाटा घातला सत्य कर्म व्हावे साय आणि घातलिया भय. चांगल्या कामाला विरोध करू नका. कारण बघा सगळं जग विरोधात जाऊ द्या, काही बिघडत नाही. फक्त देव सरळ चालला पाहिजे. आणि देव जर का वाकडं चालला, सगळं जग जरी सरळ असलं तरी तुकोबारा म्हणले आपल्या घरावर उभा नांगूर फिरल्याशिवाय राहत नाही. देव झाला पाठी मोरा, सगळ्याला मारित नाही. ते धर्माला पोषक नाही, आडवे येतं त्यालाच मार. 21 वेळा नक्षत्रीय पृथ्वी गेली, सगळ्यांना मारले. जे धर्माला आडवे होते, रेणुका मातेचा परिणाम बघा. परशुरामजीने 21 वेळा नक्षत्रीय पृथ्वी केली. कृतयुगातला परिणाम, एका स्त्रीचा परिणाम. 21 वेळा नक्षत्रीय पृथ्वी झाली. नंबर 2 त्रेतायुग. रामायण घडल्याला कारणीभूत कोणी? नाही नाही सुधरत नाही का बोलत नाही. रामायण घडलं कोणामुळे घडलं? मांगदर भाऊ कोणामुळे घडलं? स्त्रीमुळे घडलं. कोण आहे? मंथरा. सीता नसती तर मंथरा बोलली. दोन्ही मी कारणीभूत. आता या महिला मंडळीत ना महाराज माणसापेक्षा जास्त संख्या कोणाची? बघा एकदा जोरदार टाळी वाजून त्यांचं स्वागत करा. बघा त्या मंडपाच्या बाहेर सुद्धा महिला आहेत. त्या बघा लगेच तिकडे बघायला माया रुसोस ठेवून थोडासा जरासा दम नाही बघा. लगेच तिकडे बघायला लोक. बघा जास्त संख्या कोणाची? महिला मंडळी. आणि कुठं बघा भागवताला बी जास्त कोण आहे? महिला. कीर्तनाला बी जास्त कोण आहेत? महिला. उपासकाराला बी जास्त कोण आहेत? महिला. भांडणाला बी बघा संख्या किती मारा. तुम्ही बघा आता या महिला आहेत मारा. यायला एक सगळ्याला कळकळीची विनंती महिला मंडळीला. माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या महिला मंडळी शेजारी बाई जर आपल्या घरी आली बरं का मावशी, जास्त वेळ घरी बसू द्यायची नाही. कारण ती जर आपल्या घरी जास्त वेळ बसली आपल्या घरात येस तू आदर करू नका असं मी म्हणलो नाही भाऊसाहेब. जरूर आदर करा. चहा पाजा, कुंकू लावा. तिला म्हणा बाई तू काळ पांढर बसू नको. तू जास्त वेळ बसली काही माणसाजवळ जास्त वेळ बसूच नाही. गाडी टाकली म्हणजे. आता मला सांगा रामायण जे घडलं याला महत्वाचं कारण कोण आहे? बोलत चला. सीता नाही. सीतेला मैत्रीण कोण केली? सीतेने. मंथरा राजाची बायको का दासी? हा मग आपले मित्र मैत्रीण त्याच लेवलची पाहिजे का नाही? पखवाजाचे मित्र कोण पाहिजे? पखवाजी. गायकाचे मित्र कोण पाहिजे? गायक. महाराजाचे मित्र कोण पाहिजे? प्याणारे फुल. अरे सज्जनों से सज्जन मिले तो दो दो बार आणि गगन को गगन मिळे. मित्रावर लय मोठा अवलंबून आहे महाराज. काही काही राजाची बायको आहे ना. कोणाची? राजा दशरथाला बायका किती? बोला. 3. कोणते कोणते?
तुम्हाला पुढे बोलिलं म्हणजे मी काय गांजा पिवलो का काय पिवलो काही म्हणते बरं होतं मागच ते कशाला आलो बायका किती कौशल्या हा पुढे मदत करा सुमित्रा हा काही लोक जास्त नाव कोणाला ठेवतात हा कशामुळं उरफाटा रामायण वाचल्यामुळं मला सांगा काही इतकं दशरथ राजावर प्रेम कोणीच केलं नाही खरं खोटं स्वर्गामध्ये ना रथाचं चाक मोड सहकार्य कोणी केलं मग कैकेयीला नाव आता इतक्या महिला आहेत इथं कोणाचं नाव कैकेयी हात वर करा कोणाचंच नाही कैकेयी नाव ठेवतील का लोक मग इतकं चांगलं वागून डाग का लागला क्या बात आहे हा सिद्धांतम तात्पर्य पकडतो काय बिघड फक्त संगत बघा बरं का राजाची बायको कैकेयी आणि मैत्री कोणा संग केली दासी संग काही गरज होती आता यातला महत्वाचा पॉइंट आहे का एका दासीमुळं जवळचा राम लांब गेला पुन्हा ऐका एका दासीमुळं जवळचा राम लांब गेला आणि एका दासीमुळं विटेवरचा परमात्मा जातेवा आला ओव्या गाऊनी सोयरात कीर्तन ऐकल्याचा कार्यक्रम नाही महाराज पहिली गोष्ट कीर्तन करायचा प्राण म्हणजे वादक आहे नंबर 2 गायक आहे आणि नंबर 3 पुढे बसणारे जे तोंड याच्या उभी लय अवलंबून आहे काय माणसं 12 महिने आळणी तोंडाची कशाला येतात मला ते बी करत नाही काल एक म्हातार माया पुढे बसलो ना असं तोंड केलं महाराज त्याचं तोंड बघितलं महाभंगाची विसरला मला सुधारणा कोणता घ्यावा मला तोंड काम तसं केलं मला एकादशी मला सोडून दी पण फ्रेश बस बरं देवाने आपल्याला काही कमी केलंय का होय पहिल्यापेक्षा कितीतरी काळ चांगला आहे का बरा आहे लय काळ चांगला सगळं वातावरण चांगलं नाराज राहायची काही गरज आहे का ठेविले आनंदी कीर्तन ऐकल्याचा कार्यक्रम नाही पुढे बसणारे माणसं टाळकरी वादक गायक सगळंच लागत यातलं एक जरी माणूस बी घडलेला असलं नोय एकल्याचा खेळ म्हणून मेळ जमवला सगळं धोरणात पाहिजे मृदंग नंबर 1 गायक नंबर 1 बसणारे सुद्धा सरे गुलाबासारखे तोंड आहेत एक बी सूर्यफुल नाही असं इतकं आणि जर इतकं जर आलं जुळून शेव ब्रह्मरस माग इतकं नाही घ्यायचं लावणी मृदंग श्रुती टाळ आणि शेव ब्रह्मरस आवड चला बाजूला कुठून गेलो आपण
पण परिणाम घडला का नाही महाराज? कृतयुग रेणुका माता, त्रेतायुग सीता माता, आता राहिलं द्वापर युग द्रौपदी माता. रामायण घडलं कोणामुळं दादा? एका स्त्रीमुळं. कोण आहे? द्रौपदी. आणि एकच शब्द काय म्हणली? आंधळ्याची पोरं महाभारत. कोणामुळं घडलं? आणि एकाच शब्दामुळं काय म्हणली? आणि माणूस बोलल्यावर कमी राग येतो बरं. आणि बरं नुसतं बोलली नाही, हसून बोलली. माणूस मोटरसायकल येऊन पडावा, किती लागलंय माणूस हे बघत नाही. आपल्याला कोणी बघितलं काय याच्यावर अवलंबून आहे. त्या मैदानावर एक सुंदर नगरी निर्माण केली ती महाराज. अशी नगरी होती काय ते कला कौशल्य असेल महाराज. आणि ती मैदानावर नगरी बनवलेली हे बघायला गेला हो दुर्योधन. आणि ती अशी नगरी होती, पाणी असलं की जमीन दिसायची आणि जमीन असली की पाणी दिसायचं. दुर्योधनाला काय वाटलं दादा? पाणी म्हणून धोतरवर धरलं. धोतरवर धरलं ते पाणी नव्हतं, जमीन होती. आणि तिथून द्रौपदी असली आणि एकच शब्द म्हणली, आंधळ्याची पोरं. पूर्ण महाभारत घडलं कोणामुळं? द्रौपदीमुळं. रामायण घडलं कोणामुळं? सीतेमुळं. 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करण्याचे वाळ कोणामुळं? रेणुका मातेमुळं. आणि कलियुगात घराघरा स्त्रीचा परिणाम दिसून येतो. युग 4 चारही युगामध्ये एक स्त्रीचा परिणाम दिसून आला. नंबर 2 पदार्थ. पहिला पदार्थ अंतुरी आणि दुसरा पदार्थ कस्तुरी. आता हे माती आहे ना, ह्या मातीला काही किंमत नाही, पण तीच माती जर तो कोबारे म्हणले कस्तुरी मध्ये मिसळली तर माती माती राहत नाही, माती डोळावी कधी. तुका म्हणे माती केली कस्तुरीने सरती. पण ती कस्तुरी कुठं राहती? काय तो गोबराने का थाल्याला मारा. कस्तुरी कुठे आहे? मृगाची अंगी कस्तुरीचा वास. हरण पळायला कधी कधी असं होतं आपल्या जवळच असते, आपल्या करताच असते, आपलंच असते, पण आपल्याला माहित नसते. आपली एक म्हणजे ना तुझा आहे परी, तू रात्रीचा 1:30 वाजला ढोरं सांभाळायला काय म्हणतो तुमच्याकडे? ढोरं सांभाळते त्याला गुराखी. रात्री 1:30 वाजता निघालो कंदील घेऊन हातात आणि सगळ्या गावात हिंडू लागलो. जागे हो जागे हो सगळीकडे फिरू लागलो. तितक्यात त्याला रात्री 2:30 वाजता बिडी प्यायची तलब झाली. काय प्यायची? या तलपीवाले माणसाचे काम लय बेकारी महाराज. आता काय याची तलबी, हे माणसं कोणला चुना मागतील, तलब असते ना ती. आवड तिथं लाज नाही, व्यसने तिथं शिन नाही. लाज वाटत नाही माणसाला. एखाद्या गोष्टीचा छंद लागला, लोक जरी नाव ठेवत असले त्याला ते काही वाटत नसतं. गटारीत राहणाऱ्या किड्याला गटारच चांगली वाटते. ती आपल्याला वाईट वाटतं पण त्याला चांगली आहे. लोक म्हणते इतके लोक सांगून बघितले, ऐकत नाही, ऐकूच शकत नाही. कारण ती चटक लागली ना, व्यसन लागलं ना, आवड लागली, त्याला झाली बिडी प्यायची दादा तलब. किती वाढली रात्रीची? 2:30. आता बिडी प्यायची त्याच्यापाशी बिडी होती पण पेटवायला गणेश भाऊ काडी नव्हती. त्यांनी रात्री 2:30 वाजता एक माणूस झोपेतून उठिला. किती वाजता? असं बोललं पाहिजे. आता काही माणसं असेच महाराज, त्याला तुम्ही रातभर झोपू देऊ नका, काही वाटणार नाही. पण झोपेतून जर काय उठिलं कान फडफडे लय राग येतोय काय का माणसाला. त्यांनी त्या माणसाला झोपेतून उठिलं
त्याला आला राग, दम दिसून कानाखाली ठेवतो. कोणाच्या? गुराख्याच्या. आता काना मागा मारायला राग आला ना, ते मला तो कशाला झोपून उठलं. ते मला अरे काहीच अडचण नाही, फक्त बिडी प्यायची रे, काढायची पेटी नाही म्हणून तुला उठले. त्याने पुन्हा खणखण वाजली. मला तुला लाज वाटावा, अरे नुसता कंदील वर केला तर बिडी पेटली असती. आता कंद लावला त्याने तन दिसून ते मला हे मला बी कळत आहे, सांगायला तुला उठले. असा खेळ. कंदील त्याच्याजवळ, बिडी त्याच्याजवळ, बिडी पेटती हे सांगायला तिसरं लागत आहे. तसंच असतंय. कस्तुरी हरणाजवळच आहे, हरणाचीच आहे, पण सांगायला तिसरं लागत आहे. तुझं आहे ते कानाला पेन्सिल लावून काम करते त्याला काय म्हणते बरोबर. कधी कधी चष्मा लावून माणसं, आता दादा आहेत आमचे, राग नाही यायचा. मग तसं काय नाही, प्रत्येकच माणूस चष्मा लावतो. आता हे बघा मांगदारी भाऊ जवळच पायापाशी गंगान गुडघ्याला सांगा. आमच्या मांगदारी भाऊ कुणी काय आपल्याकडे राग नसते काय. आता चष्मा लावून कधी कधी माणसं काय पेपर आला वाचवायला, मग आता ते चहा प्यायला तर ते कॉफी आणली बायकोनं. म्हणजे चष्मा लावणार माणसं काय करते, चष्मा असं वर करते, पण ते वर केला ध्यानात राहायला पाहिजे ना. कॉफी प्यायला ते बायकोला म्हणत पोरगा आलं, पोरला म्हणलं बघितला का चष्मा, पोरग म्हणलं नाही हो. पोरगी आली, बघितला का नाही हो. आता बायकोला विचारलं अरे चष्मा बघितला का, बायको म्हणली लाज वाटते का तुमच्या जवळ, हा कुठे वर बघ, हा चष्मा कोणाचा आहे त्याचाच, कोणाजवळ आहे पण सांगायला कोण लागतं, आपल्या जवळ असतं माहित नाही. हरण मारायला रात्रंदिवस पळायले हरण, कसा करता जवळ आहे पण माहित नसतं ना महाराज. जवळचीच काही काही माणसं असतात महाराज, पण किंमत नसल्यामुळे व्हॅल्यू राहत नाही. परिसरातल्या माणसाला परिसरात किंमत नसते. तिकडे आता इकडे कीर्तनकार तिकडे जाते, तिकडे कीर्तनकार जवळच असलं इट येतो. आधी परिचय दावतण्या संत का म्हणत अनादरो भवती. आधी जवळ गेलं किंमत राहत नाही, आणि लस फुकटात आलं मग तर कधीच नाही. बघा ना, गावचा जावं असलो मजा असते का लांबचा असलो, हा लांबचा पाहिजे आणि पुन्हा नाही दिवसांनी येणारा पाहिजे. मग सासूची तारा बघा, सासू फक्त नाचायचीच राहते. नाकाचा मोती ठेवी गहाण राखी जावयाचा, गावातला जावया असल्या तेवढी बादली भरून घ्या आता जावयाला. हे तुम्ही आम्ही सरी भोगून बसलेलो माणसे. लय जवळ गेलं किंमत राहते का नाही राहत. हरणाजवळ कस्तुरी पण मेळ नाही ना, आणि त्या कस्तुरीची पावर मी साधी नाही ना. तू का म्हणजे माती कस्तुरीने सरती. आता पदार्थ किती झाले, 2. अंतुरी कस्तुरी, तिसरा पदार्थ आहे चंद्र. कोणता? आता जेवढ्या मी पृथ्वी तलावरल्या वनस्पती आहेत, ह्या सगळ्या वनस्पतीला पुष्टी देण्याचं काम कोण करते? उष्णामीच औषधी सर्वा सोमो भूतवा, हे परिणाम चंद्राचा. आणि चौथा पदार्थ आहे चंदन. कोणता? या चंदनाचा असा परिणाम महाराज, ज्या जागेवर चंदन आहे, आता हे काय माईक स्टँड आहे बरोबर, एवढं झाड जर इथं चंदनाचा असेल, इतक्या लोकांना याचं काय येणार, हा सुगंध. एक जण मला मी त्याच्यावर धुडकं झाकीन, का झाकीन मला सांगा. कापड म्हणा धुडकं म्हणा, त्याच्यावर जर झाकलं झाड झाकत का सुगंध, हा सुगंध झाकण. काय माणसाला हेच कळत नाही, विरोध कोणाला करावा. आता मी काय काय विरोध करू काही परिणामच नाही झाला, तू मग गप मरण. पण नाही ते फुसफुस फुसफुस फुसफुस, ते दिवाळीला काही फटाके असतात बघा, ते सकाळी लावले की संध्याकाळी लोक वाजत फुसू 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 फुसू. काही काही माणसं युगच विरोध करते मला. चांगल्या माणसाला विरोध करू नका, कारण तुम्ही जर त्याला विरोध केला आणि चांगला माणूस जर थांबला. छत्रपती शिवाजी महाराज थांबले असते तर मंदिरात कीर्तन करता नसता, तुकोबाराय थांबले असते तर पंचमवेद मिळाला नसता.
ज्ञानोबा जर थांबले असते तर ज्ञानेश्वरी मिळाली नसती. चांगल्या माणसाला विरोध करू नका, सुगंध घ्या. आता हे मृदंग आहे, हे मृदंग वाजवण्याकरता व्यक्तिमत्व लागतं का आपोआप वाजवतो? कोणीतरी बोलावं लागेल ना. या जर मला कशाला पैसे खर्चून महाराज बोलवायचे, फक्त नादच ऐकायचं ना, वर मृदंग घ्यायचा आणि खाली हादळायचा. नाद वेगळा आणि नाद ब्रह्म वेगळं. यंत्राचा भेदून नाद बघूच नाही, यंत्र भेदून नाद पाहू नये. चांगल्याच्या सानिध्यात राहा. एक जण मला मी खालून माती घेतो सूर्याला फेकून मारतो, कोणाला? आणि भर दुपारच्या पाऱ्यात काय होईल? कोणाच्या डोळ्यात? मग काय गरज आहे विरोध करायची? सुगंध घ्या. फुल आहे ना, गुलाबाचं म्हणा, कोणतंही म्हणा, मोगऱ्याचं म्हणा, फुलाचा सुगंध घ्यायचा, बाकी चर्चा करायची नाही. फुल हातात घेतलं आणि चुरगाळून टाकलं, परिमळ म्हणून चोळू नये. फुल चंदने मारा. याच्या सानिध्यात कसल्या वस्तू येऊ द्या, कसले बी पदार्थ येऊ द्या, चंदनच बनते. ही चंदनाची पावर आहे. पण इथं बी एक जात आल्यावर याचं काहीच चलत नाही. कोणती बी झाड द्या, बाभळ आली तरी चंदन, बोर आली तरी चंदन, हेंकळ आली तरी चंदन, टांकळ आली तरी चंदन. हे कळी टाकळी चंदनाची. करायला तर ते कळणारच नाही. तुला कळतं का बाळा? हाच ना काय हे नाही लिहा. तू किती लाईन तू बटे बटे सावधान. हा असं टाईट उभा राहायचं. तू उभा राह बाळा. हे बारी हा उभा रे. तुला हेंकळ करते का? बरं टांकळ नाही. बस काय कोण तुला कळते? तू रे तू नजर के सामने जिगर के पास. नाही नाही हे लेकरांना नाही कळा. आता आपण पहिल्याने शेळ्या सांभाळल्या 10-5 दिवस कवायला. ते पाला जास्त कोणाला आवडत? शेळ्या. हेंकळ आणि टांकळ काय तुकोबराने एक एक शब्द लिहिला गाथात म्हणा. असली बी झाडं जरी चंदनाच्या संगतीत आली चंदनच बनते. पण एक झाडी तिथं चंदन बी हात टेकीत आहे. कोणतं? बांबू, वेळू. बरं का चंदन होत नाही? लय आतल्या गाठीची जात. आतल्या गाठीच्या माणसाला कुठंच इलाज नाही. बरं ते माणसं ओळखून येत नाहीत ना, कारण ते तोंडावर गोड बोलणार. हा बाबा बाबा मधुतिष्ठ तिची वागरी, पण हृदय तू हाला हलम मिळच लागू देत नाहीत महाराज. तुम्ही आणखीन बघा ओळखू येतात का? अजिबात नाही. बोलायला एक, वागायला एक, करायला एक. हे आतल्या गाठीचे मास. तू कोबराय म्हणले चंदनाजवळ वेळू जरी गेला तू काय म्हणे वेळू चंदना संगती काय ते असती जवळ. ह्या बघा परिसाचा जर स्पर्श लोखंडाला झाला पुरुषोत्तम गजानन भाऊ सुगंध सोनं होते. कशाचं? लोखंडाचं. पण खापराला परीस सुद्धा काही करू शकत नाही. काही माणसं किती दिवस झालं परमार्थ मिळ नाही, पण अजून येत किंचित सुद्धा थोडाही बदल नाही. बदल होऊच शकत नाही. चांगल्या जवळ राहायचं तर चांगल्या मर्यादित राहावं लागतं. बरेच माणसाला वाटतं मोठ्या जवळ राहिले की माणूस मोठा होत नाही. सागराची खोली तपासायची तितकं खोल जावंच लागतं. आकाशाची उंची गवसायची तितकं उंच जावंच लागतं. आणि मोठा माणूस कळण्याकरता तितकं मोठं व्हावंच लागतं. त्या टायमाला तो माणूस कळतो. जवळ राहून कळत नाही तितकं व्हावं लागतं. चंदनाच्या सानिध्यात जा. चंदनच होते, पण त्या अपेक्षेने गेले तर ते परिणाम चंदनाचा आहे. आता 5वा पदार्थ धूप. धूप जर लावला इतकं सुगंध येते महाराज धूपाचा. ज्ञानोबराच्या मंदिरात धूप आरती, शेज आरती, हैबत बाबाच्या समाधीपर्यंत त्याचा सुगंध येतो. धूपाचा परिणाम. आता काय दीपाचा परिणाम. अंधारात जर दिवा लावला
तर सगळीकडे प्रकाश होतो. धूप, दीप आणि भूप. भूप म्हणजे राजा. राजा जर चांगला असला तर जनतेवर परिणाम चांगला होतो. प्रभू रामचंद्र राजे झाले, जनता किती आनंदित झाले. रामचंद्र राजे झाले, जनता सगळी आनंदित. कृष्ण परमात्मा राजा झाला. गाड्यांनो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बसला. प्रभू रामचंद्र राजे झाले, पूर्ण जनता आनंदित. परिणाम राजाचा चांगला होतो. कृष्ण परमात्मा राजा झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. राजा चांगला असला परिणाम चांगला. शेवट पदार्थ रूपाचा एक परिणाम होतो. ओरिजिनल रूप धोका देण्यात काही नवल नाही गुरुजी. डुप्लिकेट रूपाचा सुद्धा परिणाम होतो. आणि माणसं सगळे रूप आता रूपच बघतात. तुम्ही आम्ही जे लग्न केले काय बघून केले? रूपच बघितले. आणि रूपाचा परिणाम होतोच. डुप्लिकेट रूपाचा सुद्धा होतो. ओरिजिनल होईन का नाही बरस नाही. हे 8 पदार्थाचा परिणाम होतो. फक्त फरक एवढा आहे, काही पदार्थाचा परिणाम स्थळावर होतो, काही पदार्थाचा परिणाम माणसा होतो, पण काही पदार्थाचा परिणाम गावावर होतो. नंबर 1 त्या स्थळावर परिणाम होतो. काही जागेवर जाऊन बघा महाराज, वाईटातले वाईट माणसं सुद्धा भजनच करतात. लोक म्हणते हे माणूस कधीच नाही. आणि आज कस काय? परिणाम जागेच आहे, स्थळाचा परिणाम आहे. नंबर 2 काही पदार्थाचा परिणाम माणसा होतो. कोरोना रोग आला, माणसा भिनला महाराज. पण काही पदार्थाचा परिणाम स्थळावर माणसावर आणि काही पदार्थाचा परिणाम गावावर. इथं आपल्या अभंगाचं दार आहे. गावावर तिघाचा परिणाम होतो. गावात देव आला 2 प्रकारचा परिणाम, गावात दुर्जन आला 2 प्रकारचा परिणाम, आणि गावात विष्णू दास आले चिंता नाही.